पण या सगळ्यामध्ये माने सर, श्रीमंत माने सर, एक मुद्दा सरांनी सांगितला, की ही निवडणूक नाही, पुढची निवडणूक बघू आता. आता एनर्जी अशी साठवून ठेवू आणि पुढच्या ह्याच्यात हे करून ठेवू, वापरू ती एकदा किंवा त्याला मोठं करू, असं करण्याचा एक भाग. पण इतिहासात एक असा दाखला आहे, फ्रेंचांनी काय केलं होतं, पहिल्या महायुद्धामध्ये त्यांचं नुकसान झालं आणि पुन्हा लढायची त्यांची हिंमतच उभी राहिली नाही आणि त्याचा परिणाम काय झाला आपल्याला माहिती आहे. तर हे मनोबल जे आहे कार्यकर्त्यांचं, ते मनोबल जर आज या निकालाच्या या आकड्यांमधून पुढच्या लढाईसाठी कसं उभं करायचं? विलास, एनर्जी म्हणजे पैसा म्हणायचा आहे का? मनोबल सगळंच म्हणजे. कारण काय झालंय, की हा खेळ मगाशी उन्हाळे सर म्हणाले ते जास्त वास्तव आहे. हां, हा सगळा पैशाचा खेळ झालाय तुम्हाला सांगतो. म्हणजे हां. नागपूर जवळच्या जिल्हा मुख्यालय असलेल्या एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराने 25-26 कोटी रुपये खर्च केले. तुम्हाला माहितीसाठी सांगतो. आणि मगाशी आता मंदार म्हणाले त्याप्रमाणे पुरावे-बिरावे ते नंतरची गोष्ट आहे. पण जे आपल्याला आपल्या कॉन्शियसला माहित आहे ना, आपल्याला म्हणजे खात्रीशीररित्या माहिती आहे, त्याच्यावर आपण चर्चा करायला पाहिजे ना. हो, 26 कोटी रुपये खर्च केले आणि तरी सुद्धा पराभव झालाय. याचा अर्थ दुसरा असा पण असू शकतो, की प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्याच्यापेक्षा जास्त केला असेल. हां. खरं वस्तुस्थिती अशी आहे, की ही सगळ्या नगरपालिका, ही सगळी व्यवस्था ठेकेदारांच्या ताब्यात गेलेली आहे. एक्झॅक्टली. आणि हे ठेकेदार ठरवतात, की कोण नगराध्यक्ष व्हायला पाहिजे, कुठल्या पक्षाचा व्हायला पाहिजे. आणि साहजिकच आहे, की ते सत्ताधाऱ्यांचा व्हायला पाहिजे असा प्रयत्न करणार. कारण त्यांना ठेके मिळवायचे आहेत. बरोबर. हे याच्यातलं अगदी ज्याला काय म्हणतो आपण, कटू असलं तरी सत्य आहे. हे असे दगदगीत वास्तव आहे. आणि त्यामुळं शहरांचे प्रश्न या निमित्तानं सुटतील का? मला आणखी हं, एक प्रश्न निमित्तानं, आपण गंभीर चर्चा करतोय म्हणून सांगायचं. हं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली, रस्त्याच्या नावाखाली, पाणीपुरवठा योजनांच्या नावाखाली जितका पैसा खर्च केला जातो, तितका या शहरांमधल्या कचरा व्यवस्थापनावरती, आरोग्यावरती आणि शिक्षणावरती केला जातो का? या हो, नगरपालिकांच्या पूर्वी छोट्या-छोट्या नगरपालिकांच्या शाळा होत्या. आता आहेत का त्यांच्या शाळा? हं. महानगरपालिकांच्या शाळा बंद पडतायत. त्यांचे छोटे-छोटे दवाखाने होते. हो, आहेत का आता? नाही आहेत. याचा अर्थ असा आहे, की त्याच्यामध्ये ठेकेदारी नाही आहे ना. हं. ठेकेदारी ज्या कामांमध्ये आहे, तेच अधिक महत्वाचं आहे, असं वरच्या नेत्यांनी पटवून द्यायचं आणि खाली त्याच पद्धतीनं जनमानस तयार करायचं. हा या सगळ्या नागरी व्यवस्थापनामधला विचित्र आणि चिंताजनक प्रकार आहे. आणि त्यामुळं कार्यकर्ते म्हणजे कोण? निवडणुकीच्या निमित्तानं पैसे जमा करायचे आणि भरपूर पैसे आले, की आपण नेता बनायचं. अशा पद्धतीचे जो मानसिकतेचा माणूस असेल, तो म्हणजे हां, कार्यकर्ता. छोटी निवडणूक जिंकली, त्याच्यातून पैसे कमवले, की मोठी निवडणूक जिंकायची. आणि हां. हा एक पहिला टप्पा आहे. या शहरांमधली ही जे नगरसेवक म्हणून निवडून आलेले जे लोक आहेत, हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा टप्पा आहे. आणि या टप्प्यावरती त्यांना पैशाच्या प्रभावाखाली काम करायचं आहे. आणि त्यामुळं हे जे, आणि मग काय होतं, की आता कुणी वाट पाहायला तयार नाहीये. जसं वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आता उमेदवारी करण्याची मानसिकताच राहिलेली नाहीये, हां. तसं राजकारणात पण उमेदवारी करण्याची मानसिकता राहिलेली नाहीये. कारण आपण आपल्या इन्स्टंट. स्वातंत्र्याची हं, 75 वर्ष ओलांडून किंवा आपल्या निवडणूक प्रक्रियेची 75 वर्ष ओलांडून पुढे आलेलो आहोत. आणि हं. मग त्यावेळेला आता वाट पाहायची नाहीये. जी संधी मिळेल ती, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या बसमध्ये बसण्यासाठी ज्या पद्धतीची गर्दी झाली किंवा ज्या पद्धतीची धक्काबुक्की झाली, ते जर पाहिलं, आणि याच्यात आता आयडिओलॉजी राहिली का? नाही. खूप मोजकी लोकं अशी आहेत, की जे आयडिओलॉजीवरती काम करतात. जे त्या शहराच्या मानसिकतेवरती. आणि आयडिओलॉजी म्हणजे काय? आयडिओलॉजी म्हणजे पुस्तकी विचार नाही आहेत. कुठला हं. पक्ष, कुठली आयडिओलॉजी जनसामान्यांच्या, सामान्य माणसाच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देतो आणि कुठला पक्ष भावनिक मुद्द्यावर जातो, हा आयडिओलॉजी मधला फरक आहे ना. आणि नक्की. त्यामुळं हे जे हं. सगळं चाललंय, हे हां. राजकारण म्हणून आपण त्याचं अॅनालिसिस कसंही करू. पण सामान्यांच्या प्रश्नाच्या दृष्टीने जेव्हा विचार करू, तेव्हा आपल्याला कधीतरी त्या विचारधारांचा पण विचार करावा लागेल. नाही, नक्क पण हां. विचारधारांचा प्रश्न त्यांनी म्हटलं एक श्रीवर्धनची जी अजून अजून त्याच्यामध्ये पुढचं आपल्याला ठाऊक नाही नेमकं काय होणार आहे, पण श्रीवर्धनमध्ये असं म्हणतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे निवडून आलेले जे नगराध्यक्ष आहेत तेच आता परत शिवसेना पक्षामध्ये जाणार आहेत. म्हणजे जर अशा गोष्टी घडत राहिल्या म्हणजे तर त्यांच्या अंगावरची हळद पण निघाली नाही असं. हां. हां. गुलाल गुलाल गुलाल, गुलाल. गुलाल सॉरी, हळद. हळद म्हणा. संजीव सर, एक एक सांगा, की हे फक्त बोलायला आहे का कार्यकर्त्यांची निवडणूक? ही कार्यकर्त्याच्या हातातून निघून गेलेली आहे का? आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या बायकोला त्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणायचं असतं,
कितीतरी आमदार आहेत, मला उत्तर महाराष्ट्रात मला वाटतं प्रशांत सर त्याच्याबद्दल सांगतील. ही परिस्थिती असेल तर आता ही निवडणूक साध्या कार्यकर्त्यांची, साध्या म्हणतो मी, जो सतरंजा उचलणारा असतो, झेंडा घेऊन फिरणारा असतो, आता जे सांगत होते की आपण त्यांच्यासाठी उभं राहिले, त्याच्या हातून गेली निवडणूक आता. आपल्याला फक्त म्हणण्यापुरतं कार्यकर्त्याची निवडणूक आहे. हा एरवी ही कार्यकर्त्याच्या हातातून कधीच निघून गेली, म्हणजे कार्यकर्ता कधी पुढे राहायला काही कळायला तयार नाही. हा ही निवडणूक ही सगळ्या सोहळ्यांच्या, आमच्या आता महानगरपालिकेचं तर मुलांची लाईन तयार आहे, म्हणजे कुणाचा मुलगा कुठे उभं राहणार याची सगळी आता आराखीत झाले. हीच परिस्थिती नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये होती. याच्यात आश्चर्य वाटण्यासारख्या एक गोष्ट अशी आहे की पैसे देणारे तयार आहे, पण लोक पैसे कसे घेतात. म्हणजे एक काळ असा होता की तुम्ही पैसे वाटा, झोपडपट्ट्यामध्ये किंवा गरजू लोकांपुरते तिकडे पैसे वाटले जायचे, पण आता उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुद्धा पैसे वाटले जातात. ही बदलणारी मनोवृत्ती आहे. ही मनोवृत्ती मला असं वाटतं की जास्त घातक होत चाललेली आहे, की अजून पैसे आले नाहीत, म्हणजे अजून मतदानाला उशीर लावा थोडासा. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा ही एक घातक अशी पद्धती आपल्याला पाहायला मिळते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष हा अतिशय स्ट्रॅटेजीने निवडणूक करणारा पक्ष आहे. म्हणजे बघा की आमच्या भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे जे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, तिथे बरोबर त्यांचा पराभव झाला. सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघामध्ये बरोबर त्यांचा पराभव झाला. एवढं कशाला की आपल्या याच्या नांदेडमध्ये फक्त भोकर आणि मुदखेड या 2च जागा अशोक चव्हाणांना वाचवता आल्या, बाकी ठिकाणी त्या वाचवता आल्या नाही. म्हणजे आपल्या निवडणुकामध्ये आपल्या पक्षातील माणसाचा इम्पॅक्ट किती करावा, किती असावा, किती नसावा, याची देखील व्यूहरचना भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा त्यांची एकंदर व्यूहरचनाकार ठरवत असतात. तेव्हा ही सगळी निवडणूक आपल्याला वरकरणी जरी सोपी वाटत असली तरी ही जी संरचना आहे, म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष, ही स्ट्रॅटेजिकली आपण याचा विचार करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं ही आपल्या लोकशाहीला घातक आहे. लोकशाहीमध्ये जर विरोधी पक्ष राहिला नाही तर आज बघा एकही आंदोलन होत नाही, कुठलाही निषेध होत नाही, काहीच घडत नाही. हे कशामुळे झालेलं आहे तर लोक मलूल झालेले आहेत. त्यांच्या मनामधली म्हणजे वृत्ती असं पुढे नेणारा नेता राहिला नाही. म्हणून मला असं वाटतं की ही निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी जिवंत राहणं हे गरजेचं आहे. नामुष्कीची वेळ आहे, त्यांना म्हणजे नामोहरम झालेले आहे. पण प्रश्न असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचं जे वर्चस्व आहे हे इतकं वाढलेलं आहे की या वर्चस्वापुढे टिकाव धरून राहणं मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं राजकीय वर्चस्व तर आहेच सर, राजकीय वर्चस्व आहेच. आणि मला प्रशांत सर तुम्हाला विचारायचं आहे, भारतीय जनता पक्ष सातत्यानं लोकांना सांगत असतो, आज त्यांचा आनंदाचा दिवस आहे, पण तरी सुद्धा हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. ते याच्यासाठी पार्टी विथ डिफरन्स, आम्ही मूल्य पाळणारे, आम्ही नैतिकता पाळणारे, सगळे ते बोलत असतात, सगळं बोलत असतात. आणि विरोधकांच्या त्यांच्या घराणेशाहीवर तर बोलण्याची एक संधी ते सोडत नाहीत. पण या निवडणुकीमध्ये मंत्र्यांच्या बायकांना सुद्धा उमेदवारी द्यावी लागते. आमदारांच्या घरात उमेदवारी गेली. लोह्यातलं उदाहरण सांगतो सर,